नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनविणार आहोत चटपटीत आणि मऊ असे दहीवडे. तर दहीवडे बनवण्यासाठी काय साहित्य लागते ते आपण बघणारच आहोत. पण हे बनवायला पण खूप सोपी आहे आणि झटपट होणारी आहे. यामध्ये आपण कोणतेही सोडा वापरणार नाही आहोत आणि दह्याच्या पाण्यामधून पण काढणार नाही आहोत. चला तर मग सुरू करूया दही वडे बनवण्याची रेसिपी. इथे मी 2 वाटी उडद डाळ घेतलेली आहे. ती छान 4-5 तास भिजू घातलेली आहे. तुम्ही बघू शकता छान भिजलेली आहे. आता मी हे मिक्सरला लावून घेते. त्याची खूप पेस्ट नाही बनवायची, थोडंसं दरदरा असला तरी चालते. तर हे मी आता मिक्सरमधून काढून घेते. तुम्ही बघू शकता मी इथे पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर ती खूप बारीक नाही आहे, थोडी त्याच्यामध्ये दाणे दाणेच आहेत. तर आता हे आपण एकाच रोटेशनमध्ये त्याला फिरवायचं आहे जोपर्यंत तो छान फ्लफी होत नाही. पण डायरेक्शन चेंज नाही करायची, एकाच रोटेशनमध्ये फिरवून घ्यायचं. 10 मिनटं एकाच रोटेशनमध्ये फिरवल्यानंतर तुम्ही बघू शकता हे छान फ्लफी झालेलं आहे. तर आता हे सारण आपले वडे बनवण्यासाठी तयार आहे की नाही ते चेक कसं करायचं ते सांगते. इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि आपल्या सारणमधलं छोटंसं बाईट घेऊन तिथे टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता तो पाण्यामध्ये बुडत नाही आहे, खाली बसत नाही आहे, तर तो वरती छान तरंगत आहे. तर आता हे सारण आपलं वडे बनवण्यासाठी तयार आहे. तर चला मग त्याआधी मी इथे आता 1 चमच तिखट टाकत आहे आणि 1 चमच मीठ टाकून घेत आहे. त्याच्यामुळे वड्यांना एक छान फ्लेवर येतो. आणि आता हे छान आपण मिक्स करून घ्यायचं. आता आपलं मिश्रण तयार आहे. आता आपण वडे बनवून घेऊया. मी इथे गॅस ऑन केली आहे, कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आता तेल ओतून घेते आणि त्याला छान गरम करून घेते. आपला तेल आता गरम झालेला आहे. आता आपण वडे बनवून घेऊया. इथे मी आता वाटीत पाणी घेते आहे, हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे टाकून घ्यायचे. त्याला मधून थोडंसं होल करायचं, त्याच्यामुळे शेप छान येणार. असेच सगळे करून घेते. आता आपण याला पलटून घ्यायचं. दोन्ही बाजूनी छान याला ब्राऊन होईस तोपर्यंत तळून घ्यायचे. आपले वडे आता छान शिजलेले आहेत. आता आपण ते काढून घेऊया. तुम्ही बघू शकता आपले वडे छान झालेले आहेत. आतून छान स्पंज आलेला आहे आणि तेलकट तर बिलकुल नाही आहेत. तर आता आपण प्लेट तयार करून घेऊया. प्लेट तयार करण्यासाठी आपल्याला चिंचेची चटणी लागणार आहे. तर याची रेसिपी मी पापडी चाटच्या रेसिपीमध्ये टाकलेली आहे, हवं तर तुम्ही बघू शकता. हरी चटणी पण लागणार आहे, ही पण रेसिपी मी पापडी चाटच्या रेसिपीमध्ये आहे.
त्यानंतर आपल्याला डेकोरेट करण्यासाठी बारीक शेव लागणार आहे। त्यानंतर आपल्याला दही लागेल। यामध्ये मी फक्त मीठ आणि साखर टाकलेली आहे। त्यानंतर आपल्याला वरून भुरभुरायला मीठ, तिखट हे लागणार आहे। चला तर मग प्लेट तयार करून घेऊया। इथे मी प्लेटमध्ये सगळ्यात खालच्या थराला चिंचेचा बेस टाकून घेत आहे। तो सगळीकडे स्प्रेड करून घेते। त्यानंतर आपण यावर हिरवी चटणीचा बेस ठेवणार आहोत, त्यामुळे एक छान फ्लेवर येते। मग वरून आपण जे वडे बनवलेले आहेत ते ठेवायचे आहेत। आता आपण यावर दही टाकून घ्यायचं आहे। तर दहीमध्ये मी मीठ आणि साखरच टाकलेली आहे। तुम्ही यामध्ये अजून भाजून जिरा पण टाकू शकता, पण मी चटणीमध्ये जिरा टाकलेला आहे त्यामुळे मी इथे जिरा घेतलेला नाही आहे। भाजून जिरा टाकला की त्याचा पण एक छान फ्लेवर येतो। तर मी सगळीकडे दही स्प्रेड करून घेत आहे। दही टाकून झाल्याच्या नंतर यावर आपण आता हिरवी चटणी स्प्रेड करून घ्यायची आहे। तर तुम्ही तिखट ज्याप्रमाणे खातात ते टाकायची आहे। मी ते आता छान सगळीकडे लागेल अशी चटणी टाकून घेते। त्यानंतर आपण यावर चिंचेची चटणी टाकायची आहे। ती पण सगळीकडे लागेल असंच टाकायचं। तुम्ही बघू शकता मी छान स्प्रेड करून घेत आहे। इथे मी आता थोडंसं तिखट स्प्रेड करून घेते। खूप नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकून घेत आहे। आणि शेवटी आपण आता यावर छानपैकी शेव टाकायची आहे। ही बारीक शेव आहेत, ती सगळीकडे टाकून घ्यायची। आपली दही वड्याची प्लेट आता तयार आहे। तुम्ही बघू शकता छान वडे झालेले आहेत आणि यामध्ये मी कोणताही सोडा टाकलेला नाही आहे, तरी पण ते छान स्पंज आलेलं आहे। अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट्स करा। थँक्यू फॉर वॉचिंग।